खरं तर सगळ्याच खासदारांची कथा आहे, दिलेला निधी, मग ते खासदार असतील किंवा मंत्री असतील, आमदार असतील किंवा नगरसेवक असतील, यांच्या वतीतली नेहमीचीच कथा आहे की जी दरवेळी निवडणुकीच्या काळात आगेमागे पुढे येत असते. धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटीर खासदारांवरील कारवाईची मागणी अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. संसदीय दलाच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या 6 खासदारांना पक्षाकडून 18 जून रोजी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र 24 तासांची मुदत उलटूनही कोणतेही उत्तर न आल्यानं ठाकरे गटानं पुढील पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार या खासदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र लवकरच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात सत्ताधारी महायुतीकडे 240 आमदारांचं बळ आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील आमदारांना आता घेऊ नये असं भाजप आमदार आशिष देशमुख म्हणाले. आशिष देशमुखांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. आशिष देशमुखांच्या या वक्तव्याचा नेमका राजकीय अर्थ काय याची चर्चा सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार आपल्या पक्षात आणल्यानं एकनाथ शिंदे यांचं राज्यातलं राजकीय वजन नक्कीच वाढलंय. आता आणखी आमदार आणले तर त्यांचं वजन आणखी वाढेल आणि हेच भाजपला नकोय का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. जितेंद्र शिंगाडे अधिक माहिती देत आहेत. जितेंद्र, नागपूरमधून आलेली ही प्रतिक्रिया, याचे काय राजकीय अर्थ लावायचे आणि ही केवळ एक प्रतिक्रिया म्हणायची का भाजपमध्ये हाच विचार प्रवाह सुरू आहे, काय सांगाल? नक्कीच प्रसन्न असेल, कारण आतापर्यंत ऑपरेशन टायगर हे पूर्ण होणार की नाही यावर शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र एकनाथ शिंदे यांनी हे ऑपरेशन टायगर म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार पडून आपल्या पक्षात विलय केले आणि त्यामुळे नक्कीच जे एकनाथ शिंदे यांचं वजन आहे, राजकीय वजन आहे, ते वाढल्याचं बोललं जात आहे. आता राज्यातील भाजपकडे किंवा महायुतीकडे आवश्यक असं संख्याबळ आहे, मोठं भक्कम असं संख्याबळ आहे. अशा परिस्थितीत आता पुन्हा जेव्हा गेल्या आठवड्यात चर्चा सुरू होत्या की खासदारांना फोडल्यानंतर आमदारांचंही ऑपरेशन सुरू होईल. जवळपास 16 आमदार आमच्या संपर्कात आहेत असंही शिवसेनेकडनं सांगण्यात येत होतं. त्यामुळे आता ऑपरेशन आमदार, टायगर ऑपरेशन आमदार हे राबवतील काय अशी शंका सुरू झालेली होती. भाजपला ते नकोय का आता हे या माध्यमातून येतंय, कारण नागपुरातून हा वक्तव्य आलेलं आहे. भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी हे वक्तव्य केलंय. त्यांनी हे खरंच वक्तव्य आताच का केलं? कारण त्यांनी जसं म्हटलेलं आहे की लोकशाही बळकट होण्यासाठी भक्कम किंवा मजबूत विरोधी पक्ष देखील हवा. त्यांना आताच हा साक्षात्कार झाला का की मजबूत विरोधी पक्ष हवा का? आताच त्यांनी हे का बरं म्हटलेलं आहे आणि एकूणच ही जी परिस्थिती आहे त्यामुळे भाजपमध्ये कुठेतरी चलबिचल आहे का हा मुद्दा या माध्यमातून उपस्थित होतोय. नेमकं या पाठीमागचं राजकीय कारण काय आहे हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. अर्थात जितेंद्र, हे चर्चा होणारच, याचं विश्लेषण करावंच लागेल, कारण प्रश्न सत्तेच्या संतुलनाचा आहे. धन्यवाद जितेंद्र.